स्पर्धकांची नावं घेते त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सांगाल. बर. धनंजय, धनंजय काय सांगायचं त्यांच्याबद्दल? तुम्हाला एका वाक्यात काय वाटतंय ते? धनंजय दादा अतिशय चलाक आणि हुशार खेळाडू आहेत. आर्या, आर्या थोडस व्हायबल होते पण चंचल आहे. निक्की, निकी जरा आमची बहीण भाई उन्हाळ आहे, डॅसिंग बाज आहेत पण उत्तम खेळाडू आहे. जान्हवी, जान्हवी एक डेंजर मुलगा आहे, त्याला मुलीचं रूपच नाही, मुलगा आहे आणि प्रेम आहे, साधी सिंपल आहे. तिरकस नाही म्हणता येणार, शब्द थोडासा भान राहत नाही, पण पोरगी मात्र क्यूट आहे. अंकिता, अंकिता कोकणी माणसं मराठी माणसं प्रेम आहेत, ती थोडीशी प्रेम आहे, हळवी आहे, पण थोडस विचार करण्याची क्षमता जरा कमी आहे. याला काय वाटेल त्याला काय वाटेल सहज बोलून जायचं. पॅडी दादा, पेढी दादा कधीतरी बोलायचं पण अचूक शब्द आणि खोचकर टोला मारायचा. वैभव, वैभव वरून कठोर दिसतो पण मनातून खूप हळवा आहे. स्वतःसाठी दुसऱ्याचा जो त्याचा विचार करणार तो दुसऱ्यासाठी जीव पण देणार. वर्षा, वर्षाताई असं आहे की ते स्वतःचा गेम खेळतात, दुसऱ्यांनी किती सांगा असं करा तसं करा वर्षाताई कधीच करत नाही. आणि वर्षाताईंचं मत हे मतच असतं, दुसऱ्यांनी किती पलटवा वर्षाताई पलटत नाहीत. आणि वर्षाताईंच्या नजरेत जो माणूस चांगला असतो तो कायम चांगलाच राहतो. अभिजित, अभिजित दादा ह्याला एक बोलायचं, घनश्यामला घनश्यामच्या मागे एक बोलायचं, म्हणजे कडूही दिसायचं नाही, गोडही दिसायचं नाही, आंबट राहायचं नाही, चवच कुठली नाही. सूरज, सूरज प्रेम निस्वार्थी निरागस गोंडस, गेम कसा खेळायचा निस्वार्थीपणे. अरबाज, अरबाज सगळ्यांचा हुकमी एक्का अरबाज. ओके. आता वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून संग्राम चौगुले गेलेत घरात. तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल की ते किती दिवस टिकतील आणि कोणाला टफ फाईट करतील? संग्राम चौगुले गेले म्हणले तर मला तर वाटतंय अरबाज आणि वैभवला टप देतील आणि त्यांच्यात क्रॉसिंग होऊ शकते किंवा बिग बॉसचं घर आहे त्यांचंही मन एकत्र होऊ शकते, पण टप देण्याची शक्यता जास्त आहे. कारण जी प्रेक्षकांना अपेक्षा होती अरबाज आणि वैभव मध्ये टप होणार होती ती टप काही झालेली नाही. रितेश सर त्यामुळे वारंवार म्हणतात टप होत नाही टप होत नाही, म्हणून संग्राम चौगुले गेलेत वाटते. संग्राम चौगुलेंचा अजून मी गेम पाहिला नाही, ते कसं आहेत काय गेम पाहिल्याशिवाय बघितल्याशिवाय कळणार नाही, पण टिकतील. बघूया आत्ताच एक प्रोमो पाहिलाय, प्रोमो वरून वाटते टिकतील, पण दिसतंय तसं नसतंय म्हणून जे फसतंय हे बिग बॉसचं वैशिष्ट्य आहे. बघूया त्यांच्या गेम नुसार जनता ठेवेलच. थँक्यू. ओके.